नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वादाची शृंखला थांबण्याचं नाव घेत नाहीये। अनागोंदी कारभारानं कायमच चर्चेत राहणाऱ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातली शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पण या बँकेचा कारभार शेतकऱ्यांसाठी असल्याचं कधी जाणवलंच नाही। शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन करून बँकेच्या प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला, पण संचालक मंडळाच्या मनमानीचा फटका वारंवार बँकेला बसला। आता महावितरणनं बँकेच्या विरोधात 33,22,00,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। महावितरणच्या ग्राहकांनी वीज बिलांची भरलेली रक्कम वितरण कंपनीकडे वर्ग न केल्यानं झालेल्या अपहाराला संचालक मंडळ आणि प्रशासनाला दोषी ठरवत महावितरण कंपनीनं पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवलाय। ही रक्कम आहे 32 कोटी आणि काही वर्दी रक्कम आहे ती 1 तारखेच्या आत भरायला पाहिजे होती। त्यांनी महावितरण कंपनीकडे भरायला पाहिजे होती। ती रक्कम त्यांनी भरलेली नाही। त्यानुसार आपण शहराचे अभियंता व ग्रामीणचे अभियंता यांच्या सेपरेट दोन्ही फिर्यादी घेतलेल्या आहेत। त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। बँकेच्या संचालक मंडळात विद्यमान खासदारांसह 4 आजी-माजी आमदारांचा समावेश आहे। सहकारातच राजकारण शिरल्यानं बँक आजारी पडत गेली। तिला ऊर्जित अवस्था देण्याऐवजी नियोजनाच्या अभावामुळे बँक दिवसेंदिवस खड्ड्यात जाऊ लागली। शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जाणार नाही असं बँकेनं आधीच जाहीर केलंय। शिक्षकांचे पगारही बँकेनं थकवलेत। त्यातच आता महावितरणच्या पैशांचाही अपहार केल्यानं बँकेचा कारभार कसा चाललाय हे स्पष्ट दिसतंय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2-3 दिवसात बैठक घेतली जाणार आहे। सविस्तर चर्चा करून माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये निर्णय घेतील, कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय संवेदनशील असं मी म्हणेल, कारण शेतकऱ्यांचा दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही NDCC बँक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय करावं काय करू नये या संदर्भामध्ये सर्वांचं मत घेऊन आणि नियमानुसार अतिशय पारदर्शकता ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल। आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याकरता नवे मार्ग शोधले जाणार आहेत। त्यातच नेतृत्व बदलावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मात्र त्यातून वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्यांचीच वर्णी लागण्याचा अंदाज आहे। पण यातून बँक आणि लाखो शेतकऱ्यांना किती आणि काय फायदा होणार हा प्रश्न कायम आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।